हॅलो, गुड मॉर्निंग. तो मैं, मेरी दोस्त आणि तिची फॅमिली सगळ्यांनी मिळून प्लॅन केला भीमाशंकरला जायचं. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस नियर पुणे अँड व्हेरी वेल नोन फॉर लॉर्ड महादेवचं मंदिर. त्यासाठी मला खूप लवकर उठावं लागलं, एकदम सूर्योदयाला. आणि ऑनेस्टली इतकं सुंदर सनराईज मी खूप दिवसांनी पाहिलं. एकदम सुखद वाटलं. मग मी रेडी झाले, एक सुंदर कुर्ता सेट घातला आणि आय फेल्ट लाईक वॉव! आय एम लुकिंग प्रिटी टुडे. थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट मिळाला. मग आम्ही कॅबमध्ये बसलो आणि निघालो 1 तासाचा भीमाशंकरकडे. प्रवास केल्यानंतर सगळ्यांनाच भूक लागली होती. सो आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबायचं ठरवलं. ऑन द वेज एक आकाश म्हणून रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही थांबलो. जागा खूप मोठी होती आणि क्लीन पण होती. मेन्यू पण वाईड होता. मिसळ, उपमा, पोहा, चाय सगळंच टेस्टी होतं. ओव्हरऑल ही प्लेस खूप जास्त चांगली होती बिकॉज इथे खूप जास्त क्राऊड पण होतं, बट स्टिल इट वॉज मेंटेन आणि खूप चांगले मेन्यूज असल्यामुळे टेस्ट पण चांगली असल्यामुळे भरपूर क्राऊड इथे येत होता. थोडेसे परत फोटोज काढले, व्हिडिओज काढले बिकॉज दॅट्स मॅन्डेटरी मग पूर्ण आम्ही पोट भरून खाल्ल्यानंतर परत आम्ही आमचं जर्नी जे आहे ते स्टार्ट केलं. मग टेम्पल एरियाला पोहोचल्यानंतर तिथे एवढी जास्त गर्दी होती, ते पाहून धक्काच लागला लिटरली. पार्किंग खूप दूर होतं आणि त्यांचं लोकल ट्रान्सपोर्ट कंपल्सरी होतं. त्यांचे रेट्स पण जरा जास्तच होते. मग आम्ही डोकं लावून मंदिरकडे जाण्यासाठी जे शेअर्ड कॅब होतं त्याने जायचं ठरवलं. ₹20 ईच असं त्यांनी चार्ज केलं. त्या कॅब आम्हाला मंदिरापर्यंत थोडंफार जवळ नेऊन त्यांनी ड्रॉप केलं. इतकी गरमी होती की तिथे पोहोचल्यानंतर आम्ही लेमनेड पिलं आणि मग परत थोडंसं वॉकिंग करून मंदिरापर्यंत पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर पाहिलं, ओह माय गॉड! खूप जास्त गर्दी होती. पूजेचं सामान घेऊन आम्ही जाऊन लाईनमध्ये उभे राहिलो. सो लाईनमध्ये आम्ही ऑलमोस्ट 3 ते 4 तास उभे होतो. खूप जास्त एक्झॉस्टेड आणि टायर्ड होतो. त्याच्या मध्ये-मध्ये लाईनमध्ये उभे असताना आम्हाला खूप सारे मंकीज दिसले. इथे पूर्ण मंकीची फॅमिली बसलेली आहे आणि नेक्स्ट जे आपण बघाल, हे आय डोंट नो वेदर ही इज टेकिंग पॉवर नॅप ऑर मेडिटेटिंग. फायनली एवढ्या वेळ लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. मग आरती सुरू झाली, सो वेट करावा लागला. दर्शन लिटरली त्यांनी 1-2 सेकंड पण घेऊन नाही दिलं, सो खूप जास्त वाईट वाटलं. मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. इथून प्रसाद खरेदी केला. यावेळचा माझा भीमाशंकरचा एक्सपिरियन्स इतका काही चांगला नव्हता. सो फायनली दर्शनानंतर आम्ही घरी जायला निघालो. करवंद घेतले, मग पाऊस सुरू झाला. एकंदरीत दिवस थोडा हेक्टिक होता. थँक फॉर वॉचिंग.